जय महाराष्ट्र मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनलिस्ट. तर आज आपण येणाऱ्या वीकसाठी म्हणजेच मंडेसाठीच 16 डिसेंबर टू 20 डिसेंबर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय टेक्निकल लेवल्स असतील याबद्दल डिस्कस करणार आहोत आणि काय अपसाईड लेवल्स राहतील आणि काय डाऊनसाईड लेवल्स राहतील निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ते डिस्कस करणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला मी एकच सांगेन, जर आता पण तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर पहिलं जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो आणि स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट मराठीमध्ये तुमच्यासाठी अपलोड करत असतो. तर नक्की जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. बेल आयकन क्लिक केल्याने काय होईल, मी जी पण नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करीन ती तुम्हाला सर्वात पहिली बघण्यात येईल आणि त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर नक्की बेल आयकन क्लिक करा. मी आतापर्यंत 42 व्हिडिओज अपलोड केल्यात आणि इथे सुद्धा मी मेन्शन केलं की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनलिस्ट. तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा. तर आता आपण बघूया येणाऱ्या वीकसाठी निफ्टीच्या काय मेजर लेवल्स असतील आणि काय मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स राहतील हे आपण डिस्कस करूया. तुम्ही ते पाहू शकता हा निफ्टीचा चार्ट. मी 2 हा टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय. राईट, आता 2 हा टाइम फ्रेमवर का? कारण आपण मंडे टू फ्रायडेसाठी नेक्स्ट वीकच्या म्हणजेच 16 डिसेंबर टू 20 डिसेंबर म्हणजे पूर्ण वीकसाठी अनालिसिस करतोय. त्यामुळे मी टाइम फ्रेम मोठी घेतली आहे 2 वर. आणि जर आजच्या मार्केटबद्दल बोलायचं झालं तर सुपर मार्केट सकाळी 10:30 9:15 पासून 10:30 पर्यंत एक डाऊनसाइड मुवमेंट आणि फ्रॉम 10:30 10:45 टू टिल 3:30 एक स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट. निफ्टीमध्ये एक डाऊन क्रिएट केला आणि फ्रॉम डाऊन निफ्टीने हाय ब्रेक केला टिल एक 600-700 पॉईंटची आपल्याला निफ्टीमध्ये मुवमेंट बघण्यात आली. सेम बँक निफ्टीमध्ये सुद्धा 10:30 पर्यंत एक डाऊन क्रिएट केला आणि 10:30 पासून टिल 3:30 आपल्याला एक स्ट्रॉंग 1000 ते 1200 पॉईंटची बँक निफ्टीमध्ये मुवमेंट बघण्यात आली. आम्ही सुद्धा 10:30 पर्यंत बॅरिश होतो. पुटमध्ये आपण पोझिशन दिलेली, कारण आपला जो हा हे होता सपोर्ट होता 24,495 तो निफ्टीमध्ये ब्रेक केला. पण आम्ही सुद्धा आमच्या प्रीमियम ग्रुपमध्ये पुट पोस्ट केला, तो टार्गेट हिट झाला. आणि त्यानंतर ही जी रिटेस्ट मुवमेंट होती, हा सपोर्ट घेऊन जी रिटेस्ट मुवमेंट होती, तर रिटेस्ट मुवमेंटमध्ये आम्ही कॉल पोस्ट केला, तो सुद्धा आपला टार्गेट हिट झाला आणि एक स्ट्रॉंग आपल्याला अपसाइड मुवमेंट बघण्यात आली निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. तर आता आपण बघूया निफ्टीच्या काय लेवल्स राहतील आणि निफ्टीची येणाऱ्या वीकसाठी काय मुवमेंट राहील. मी कालच्याच व्हिडिओमध्ये बोललो होतो की निफ्टी एका झोनमध्ये ट्रेड करते. राईट, आणि आज हा झोनमध्ये एक डाऊनसाइड फेक ब्रेकआउट बघण्यात आला. आणि जसं मी बोललो होतो की 24,495 ही खूप क्रुशल लेवल आहे. 24,495 क्रुशल लेवल आहे. जे ब्रेक करते तर तुम्ही नक्कीच बेरिश होऊ शकता, पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता, फ्युचर शॉर्ट करू शकता. आणि एक स्ट्रॉंग डाऊनसाइड कॅन्डल फॉर्म झाली आणि त्याने आपला पहिला टार्गेट अचीव्ह झाला 24,311 आणि तोच सपोर्ट घेऊन एक फेक कॅन्डल बनली आणि तिकडनं सपोर्ट घेऊन एक ऑलमोस्ट निफ्टीमध्ये एक 600 पॉईंटची अपसाइड मुवमेंट बघण्यात आली. त्या 24,495चा रेजिस्टन्स सुद्धा ब्रेक झाला. 24,666 ही सुद्धा लेवल ब्रेक झाली आणि एक 24,781 पर्यंत एक स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट बघण्यात आली. येणाऱ्या वीकसाठी निफ्टीमध्ये काय मेजर लेवल्स राहतील अपसाइडमध्ये आणि डाऊनसाइडमध्ये हे डिस्कस करूया. आणि येणाऱ्या वीकमध्ये म्हणजेच 16 डिसेंबर टू 20 डिसेंबर काय आपण लेवल्स कॅरी करू शकतो याबद्दल आपण डिस्कस करूया. तर निफ्टी 24,666च्या वरती म्हणजे जे आता आहे 24,781 ही ऑलमोस्ट 24,666च्या वरतीच आहे. त्या लेवलच्या वरतीच राहिली तर आपण निफ्टीमध्ये बेरिश राहणार आहोत, स्ट्रॉंगच राहणार आहोत. तुम्ही कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता किंवा फ्युचर बाय करू शकता. जर निफ्टी 24,666च्या वरती राहते तर आपण बाईंगमध्ये आहोत. स्टॉप लॉस राहील बाईंगमध्ये 24,590चा. आपलं पहिला टार्गेट राहील 24,856 हे आपलं पहिलं टार्गेट राहील आणि दुसरं अपसाइड टार्गेट राहील 25,023 हे फायनल आपलं एक अपसाइड टार्गेट राहील. राईट, आणि जर निफ्टी 24,495 ब्रेक करते, ही जी लेवल आहे, परत जर ही लेवल डाऊनसाइड येऊन जर निफ्टी डाऊनसाइड येते येणाऱ्या वीकमध्ये 16 डिसेंबरला मंडेला किंवा येणाऱ्या वीकमध्ये जर ही लेवल ब्रेक करते 24,495 तर निफ्टीमध्ये आपण बेरिश होणार आहोत. पुटमध्ये तुम्ही पोझिशन्स क्रिएट करू शकता. जर 495 ब्रेक करता तर स्टॉप लॉस आहे आपला 24,590. दोघांचाही निफ्टी आणि बाईंग आणि सेलिंगमध्ये दोघांचाही स्टॉप लॉस आपला सेम आहे 24,590चा. तर 24,495 ब्रेक करतात आपलं डाऊनसाइड पहिलं टार्गेट राहील 24,311 हे आपलं पहिलं टार्गेट राहील आणि 24,196 हे डाऊनसाइड सेकंड फायनल टार्गेट राहील आपलं 24,196. आता आपण चार्टवर बघूया. जर निफ्टी हेच अपसाइड ट्रेंड कॅरी करताय तर तुम्ही नक्कीच बाईंगमध्ये जाऊ शकता येणाऱ्या मंडेला 16 डिसेंबरला. राईट, जर 24,666 यावरतीच जर निफ्टी ट्रेड करत राहिली तर तुम्ही नक्कीच बाईंगमध्ये जाऊ शकता. बाईंगमध्ये तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,856 हे तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि दुसरं टार्गेट तुमचं 25,023 हे अपसाइडमध्ये राहील. आणि जर 24,666 ब्रेक करून तर 24,495 या लेवलला जर निफ्टी येते येणाऱ्या मंडेच्या दिवशी 16 डिसेंबरला तर वेट करा, थोडं वेट करा, मुवमेंट येण्याची वेट करा. आणि जर 24,495 ही सुद्धा लेवल ब्रेक केली तर तुम्ही नक्कीच सेलिंगमध्ये जाऊ शकता, पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता किंवा फ्युचर शॉर्ट करू शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,311
आणि दुसरं टार्गेट राहील 24,196 हे तुमचं दुसरं फायनल डाऊनसाईड टार्गेट राहील. या झाल्या निफ्टीच्या लेवल्स. या लेवल्सचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या लेवल्स तुम्हाला येणाऱ्या वीकमध्ये मंडे टू फ्रायडे खूप हेल्पफुल ठरतील. 16 डिसेंबर टू 20 डिसेंबर कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी, काय मेजर सपोर्ट राहतील, काय मेजर रेजिस्टन्स असतील, त्या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आणि आता आपण बघूया बँक निफ्टीच्या येणाऱ्या वीकसाठी काय लेवल्स राहतील. पण ज्याने तुम्हाला एकच सांगेन, जर तुम्ही आतापर्यंत माझा टेलिग्राम फ्री चॅनल जॉईन नाही केलं आहे, जिकडे माझे डेलीचे निफ्टी आणि बँक निफ्टीचे अपडेट्स आहेत, जे माझे प्रॉफिट स्क्रीनशॉट्स आहेत ते पोस्ट करत असतो, तर ते चॅनल जॉईन नाही केलं तर नक्की जाऊन माझ्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. फ्री ऑफ कॉस्ट आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, एकदा गो थ्रू करा. तर आता आपण बघूया 16 डिसेंबर टू 20 डिसेंबर बँक निफ्टीच्या काय लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आहे माझा बँक निफ्टीचा चार्ट. हा तुझा चार्ट मी 2 टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय. तुम्ही ते पाहू शकता 2 टाइम फ्रेमवर. तर आज 13 डिसेंबरला बँक निफ्टीमध्ये काय मुवमेंट आली आणि येणाऱ्या वीकमध्ये फ्रॉम 16 डिसेंबर टू 20 डिसेंबर बँक निफ्टीमध्ये काय मुवमेंट येऊ शकते, काय मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स राहतील, याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. राईट, तुम्ही बघू शकता मी काल सुद्धा बोललो होतो, जशी निफ्टी एका बॉक्समध्ये ट्रेड करत होती, ट्रेंडमध्ये एका झोनमध्ये ट्रेड करत होती, तशीच बँक निफ्टी सुद्धा एक डाऊन साईड ट्रेंड करत होती. राईट, मी काल पण बोललो होतो. आणि ह्या ट्रेंडमध्ये मी काल सुद्धा बोललो होतो की जो हा आपला सपोर्ट होता, जर बँक निफ्टी हा सपोर्ट ब्रेक करते तर आपल्याला एक स्ट्रॉंग डाऊनसाईड मुवमेंट बघण्यात येईल. आणि मॉर्निंगला एक हा सपोर्ट ब्रेक केला आणि आपल्याला एक स्ट्रॉंग डाऊनसाईड मुवमेंट बघण्यात आली. तर आपला 53,081 हा जो सपोर्ट होता तो ब्रेक केला आणि आपलं जे टार्गेट होतं 52,677 हे अचीव्ह झालं. आणि त्यानंतर सुद्धा एक छोटी डाऊनसाईड मुवमेंट आली आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट आली. तुम्ही ते पाहू शकता 52,400चा लो क्रिएट केला आणि फ्रॉम 52,400 53,600चा डायरेक्ट हाय क्रिएट केला फ्रॉम लो. एक ऑलमोस्ट 1200 पॉईंटची मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघण्यात आली. तर आज बँक निफ्टीमध्ये पण एक स्ट्रॉंग मुवमेंट होती, एक व्हॉलेटाईल सेशन होता. राईट, कम्प्लिटली 10:30 नंतर 52 डिप्स मार्केट होतं. तर येणाऱ्या वीकसाठी बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स राहतील हे आपण डिस्कस करूया. राईट, बँक निफ्टी बाईंगमध्ये 53,488च्या वरतीच राहील. 53,488च्या वरती आहे तोपर्यंत बँक निफ्टी बाईंगमध्येच आहे. बाईंगमध्ये स्टॉप लॉस राहील 53,210चा स्टॉप लॉस राहील. मी ते मेन्शन करतो स्टॉप लॉस. टार्गेट राहील बाईंगमध्ये आपलं पहिलं 53,820 आणि दुसरं टार्गेट राहील आपलं 54,344. राईट, सेलिंगमध्ये बँक निफ्टी 53,081च्या खालीच सेलिंगमध्ये राहील. सेलिंगमध्ये स्टॉप लॉस राहील 53,210चा. बँक निफ्टीमध्ये बाईंग आणि सेलिंगमध्ये स्टॉप लॉस सेमच आहे. निफ्टीमध्ये सुद्धा बाईंग आणि सेलिंगमध्ये स्टॉप लॉस सेमच राहील. सेलिंगमध्ये पहिलं टार्गेट राहील 52,677 पहिलं टार्गेट राहील आणि फायनल डाऊनसाईड टार्गेट राहील सेकंड 52,099 हे फायनल डाऊनसाईड टार्गेट राहील. आता मी तुम्हाला चार्टवर एक्सप्लेन करतो. जर बँक निफ्टी हेच अपट्रेंड कंटिन्यू करते मंडेला 16 डिसेंबरला, तर तुम्ही नक्कीच कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता किंवा फ्युचर बाय करू शकता. जर बँक निफ्टी 53,488च्या वरती असेल तर तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 53,820 हे तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि तुमचं दुसरं फायनल अपसाईड टार्गेट राहील 54,344 हे तुमचं फायनल अपसाईड टार्गेट राहील. राईट, आणि जर मंडेला बँक निफ्टी बॅरिश होते, एक डाऊनसाईड मुवमेंट क्रिएट करते आणि 53,488 ही जर लेवल ब्रेक करते, तर जे रिस्की ट्रेडर्स आहेत ते पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकतात टिल 53,081 या टार्गेटसाठी. आणि सेफ ट्रेडर्स हा झोन अवॉइड करा. सेफ ट्रेडरसाठी हा झोन नाही आहे. थोडा वेट करा, अपॉर्च्युनिटीचा वेट करा. आणि 53,081 ही सुद्धा लेवल ब्रेक करते 10:30 11 AM पर्यंत, तर सेफ ट्रेडर्स एज वेल एज रिस्की ट्रेडर्स दोन्ही पुटमध्ये शिफ्ट होऊ शकतात, फ्युचर शॉर्ट करू शकतात. तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 52,677 हे पहिलं टार्गेट राहील. मी ते लिहून ठेवतो पहिलं टार्गेट. आणि दुसरं डाऊनसाईड फायनल टार्गेट राहील 52,099 हे अपसाईड टार्गेट राहील 52,677 डाऊनसाईड टार्गेट राहील 52,677 फर्स्ट आणि सेकंड राहील 52,099. राईट, या झाल्या माझ्या बँक निफ्टीच्या लेवल्स. या लेवलचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा. या लेवल्स तुम्हाला येणाऱ्या वीकसाठी खूप हेल्पफुल ठरतील. फ्रॉम 16 डिसेंबर टू 20 डिसेंबर आपण काय सपोर्ट कॅरी करू शकतो, काय रेजिस्टन्स कॅरी करू शकतो, तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. एक बँक निफ्टीमध्ये एक 250 ते 300 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट तुम्हाला एक 800 ते 1000 पॉईंटचे टार्गेट्स बघण्यात येतात. आणि निफ्टीमध्ये सुद्धा सेम 50 ते 70 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट तुम्हाला एक 300 ते 400 पॉईंटचे टार्गेट्स बघण्यात येतात. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझं टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं तर पहिलं जाऊन माझं फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिकडे तुम्हाला डेली निफ्टी आणि बँक निफ्टीचे अपडेट्स मिळतील आणि तुम्हाला डेली माझे प्रॉफिट स्क्रीनशॉट बघायला मिळतील. तर नक्की जाऊन ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. नक्की जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांना की त्यांना सुद्धा या व्हिडिओबद्दल नॉलेज मिळू दे. आणि जर काही अजून तुम्हाला व्हिडिओमध्ये चेंजेस हवे असतील तर कमेंट करा. दुसऱ्या कोणत्या टाईपवर व्हिडिओ हवे असतील तर त्यासुद्धा कमेंट करा. मी नक्की त्या कमेंटवर वर्क करून तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईन. थँक्स फॉर वॉचिंग. जय महाराष्ट्र, जय शिवराय.